नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 16 डिसेंबरच्या भागामध्ये आता आजच्या भागामध्ये काव्या धनंजयला भेटलेली असते आणि ती त्याला भेटल्यानंतर इमोशनल होते वगैरे, त्याच्याबरोबर चांगल्या गप्पा मारते आणि ती मी एकदम खुश आहे वगैरे असं सांगते आणि इतक्यातच आता एंट्री होते जीवाची आणि जीवाची एंट्री झाल्यानंतर नंदिनी लगेचच त्याच्याकडे बघते. तर नंदिनीने बघितल्यानंतर जीवा लगेचच पोज वगैरे देतो, छानपैकी स्माइल करतो, ऍक्टिंग वगैरे करतो आणि एकदम स्टाईल मध्ये खाली येऊ लागतो. तर नंदिनी एकसारखी त्याच्याकडेच बघत असते आणि त्यानंतर आता तो पार्थ आणि नंदिनी जवळ येतो आणि तेव्हा तो पार्थला म्हणतो, अरे बर्डे भैया, सगळं काही छान कमाल दिसते रे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अरे दिसणारच ना, याच्या मागे खूप लोकांचा हातभार आहे, त्याच्यामधली एक इथेच आहे तुझी बायको. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे हो हो, आय एम सो एक्सायटेड आणि अरे बाबा सुद्धा आलेले आहेत, थांब मी बाबांना भेटून येतो. असं सांगून तो आता विक्रमकडे जात असतो. तर इकडे विक्रम आणि धनंजयची गळाभेट होत असते. विक्रम धनंजयला म्हणतो, अरे बघितलंस का, लेकीने एकदम सिक्सर मारलाय, सिक्सर. तर तेव्हा धनंजय म्हणतो, अरे आता तर ती प्रिलिम्स पास झालीये, मग आय झाल्यानंतर तू काय करशील, त्यावेळी मी पार्टी देतो मी. तर विक्रम म्हणतो, अरे दोघांनी मिळून द्यायची पार्टी. इतक्यात जेव्हा आता त्यांच्याजवळ येतो आणि त्याला आता गळाभेट करतो आणि विचारतो, बाबा तुम्ही कसे आहात. आणि तेव्हा आता यांचं सगळं काही इथे छान चालू असतं आणि इकडे आता या दोघींचा सीन दाखवलेला आहे. वसू रम्याला म्हणत असते, चला आपली बॉम्ब वात आणि काडी सगळं काही एकत्र आलेले आहेत. तर रम्या म्हणते, आता ना लवकरात लवकर पार्टी सुरू करा म्हणजे झालं, आम्हाला तर मजाच बघायची आहे. तर इतक्यातच आता मेन सीन सुद्धा सुरू होतो. इकडून पार्थ आणि नंदिनी आता स्टेजवरती येतात आणि पार्थ अनाउन्समेंट सुरू करतो. तो म्हणतो, मी पार्थ देशमुख आहे. तर नंदिनी म्हणते, आणि मी नंदिनी देशमुख. आणि हे दोघे एकदमच म्हणतात, तुम्हा सगळ्यांचे आम्ही दोघे म्हणून स्वागत करतो. तर तेव्हा सर्वजण एकदम एक्साइटेड होतात, सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तर वसू आणि रम्या आता इकडे टॉन्ट मारायला सुरुवात करतात. वसू रम्याला म्हणते, अगं रम्या, हे काय गाण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची प्रस्तावना करतायत का. तर रम्या म्हणते, अगं करू देत ग, तसंही यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही नंतर बेसूरच होणार आहे आणि आता कार्यक्रम तर सुरू झाला आणि आता शांतपणे बसून ना सगळ्याची मज्जा घेऊयात आपण. तर आता नंदिनी इकडे स्टेजवरती अनाउन्समेंट सुरू करते, म्हणते, आजच्या कार्यक्रमासाठी तुम्ही इथे सगळेजण आलात आणि तशी आता या कार्यक्रमाची गोष्ट सुद्धा एकदम खास आहे. माझे पती आणि देशमुखांचे धाकटे चिरंजीव जन्मेजय माननी विक्रम देशमुख. तर पार्थ पुढे बोलू लागतो, आणि धनंजय मोहितेंची द्वितीय कन्या आणि देशमुखांची थोरली सून आणि माझी गोड सुंदर मांजर. असं म्हटल्यानंतर आता इकडे नंदिनी तर हसू लागते आणि तेव्हा पार्थ थोडंसं परत सावरून घेतो, म्हणतो, माझी बायको काव्या पार्थ देशमुख या दोघांनी भरघोष यश मिळवलेलं आहे आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण त्यांच्यासाठी. असं म्हटल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तर पार्थ पुढे म्हणतो, बरं ठीक आहे, मी काव्या आणि जीवा तुम्हाला दोघांना सुद्धा स्टेजवरती यायसाठी आमंत्रित करतो, प्लीज तुम्ही स्टेजवरती या. असं सांगितल्यानंतर आता हे दोघे सुद्धा स्टेजवरती येतात आणि पार्थ आता पुढे त्यांना म्हणू लागतो, बरं तुमच्या दोघांचे पण फार फार आभार, पण विचारा का बरं. तर आता जेव्हा विचारतो का म्हणून, तर तेव्हा पार्थ सांगतो, कारण तुम्ही एवढी मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळेच आम्हाला आता पार्टी द्यायला चान्स मिळाला. तर तेव्हा सर्वजण हसायला लागल्यानंतर पार्थ म्हणतो, नाही तुम्ही सर्वजण हसताय खरे, आता परीक्षेच्या आधी आम्ही दोघे आणि नंतर परीक्षेच्या नंतर हे दोघे गॅसवरच होतो, गॅसवर. तर नंदिनी सांगू लागते, मी जेवढं जीवांना ओळखते ना तेवढं माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जीवा मनाने खूप चांगले आहेत, हुशार पण आहेत, पण मला एक गोष्ट अशी वाटायची, म्हणजे तेव्हा असं वाटायचं की जीवांच्या समोर एक डेफिनेट एम नाहीये. तर पार्थ म्हणतो, म्हणजे काय आहे माहितीये का, त्याला ना नवीन नवीन गोष्टी करण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. म्हणजे एखादं काम करायला घेतलं की चंचल मन, रॅन्डम, मग ते बदलायचं, मग दुसरं काहीतरी, असा हा आमच्या जीवाचा पॅटर्न आहे. आणि म्हणतो, होता होता. तर नंदिनी सुद्धा म्हणते, नाही नाही, होताच म्हणावं लागेल, कारण आता जीवा तसे राहिलेले नाहीयेत. आता जीवा फोकस्ड झालेले आहेत. आपल्याला जे काम आवडतं, जे काम आपल्या आवडीचं आहे, ते काम दरवेळी करणं शक्य होईल असं काही नाही, पण जे काम आपल्याला मिळालेलं आहे ते काम आपल्याला आवडावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न सुद्धा घेतलेले आहेत आणि हिमतीने पुन्हा सगळं काही परत मिळवलं. आणि जीवा, आम्हा सगळ्यांना तुमचा खूप खूप अभिमान आहे. असं म्हणल्यानंतर सर्वजण परत मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागतात. तर पार्थ म्हणतो, नाही अभिमान तर वाटतोच, पण नंदिनी आपण काय म्हणायचो आठवते का तुम्हाला, आपण मोठी भावंड आहोत, आपण लहान भावंडांना समजून घेतो, पण कधीतरी ही लहान भावंड असा काहीतरी सिक्सर मारतात की मोठ्या भावंडांना खुश करून टाकतात. तर नंदिनी सुद्धा म्हणते, हो हो, आणि जशी ना माझी धाकटी बहीण काव्या, IAS व्हायचं आहे तिला, आणि काव्या पहिल्यापासूनच अभ्यासात रमायची. खरंच सांगते, म्हणजे आम्ही घरी असताना लग्नाआधी मी आईला मदत करायला जायचे, आरुषी सुद्धा बाबांना मदत करायची, कधी कधी ती किचन मध्ये सुद्धा यायची, पण काव्या मात्र अभ्यासामध्ये पूर्ण
पूर्ण बुडून असायची. मी आणि आरू खूप चिडायचो. आम्ही सारखे तक्रार करायचो. काय हे काव्या फक्त अभ्यासच करणार आहे का? घरातल्या कामाला कधी मदत करणार आहे का नाही? पण काव्या असं म्हणायची. असं ती म्हणत असताना पार्थ आता मध्येच तिला थांबवतो आणि म्हणतो, "नाही, नाही काव्या ना आय-ए-एस होऊ द्यात एकदा आणि त्याच्यामुळे मग आय-ए-एस झाल्यानंतर ना पाणी उकळून घ्यायला सुद्धा किचनमध्ये नाही जावं लागणार." असं म्हटल्यानंतर सर्व हसू लागतात आणि इथे छान असं मस्त कॉमेडी सीन म्हणजे एकदम माहोल जबरदस्त झालेला असतो. तर नंदिनी म्हणते, "अहो पार्थ तुम्ही तर एकदम परफेक्ट ओळखता काव्याला." आणि असंच अगदी म्हणायची काव्या. आणि मग आम्ही म्हणायचो, "हो, हे सगळं आय-ए-एस झाल्यानंतर ना, आधी प्रिलिम्स तर क्लिअर कर." पण काव्याने ते मात्र करून दाखवलं. काव्याने प्रिलिम्स क्लिअर केलेले आहेत आणि काव्या मला ना पूर्ण खात्री आहे, तू ना आता फायनलला अपिअर होशील आणि जेव्हा मेन्स क्लिअर करशील आणि इंटरव्ह्यू सुद्धा क्लिअर करशील. असं म्हटल्यानंतर सर्वजण परत टाळ्या वाजवू लागतात आणि सगळेजण छान आनंदित असतात. तर आता परत या दोघींचा सीन दाखवलेला आहे म्हणजे फोकस या कॅमेराचा यांच्याकडे केलेला असतो. रम्या तर वसूला म्हणत असते, "ही नंदिनी ना आयुष्यभर नुसती माझी बहीण करत राहिली." तर वसू म्हणते, "अगं नुसती माझी बहीण नाही, माझा जीवा, माझा नवरा असं सुद्धा करते ना ती." असं म्हणून आता या दोघी हसू लागतात. तर रम्या पुढे म्हणते, "आई आजपासून ना ही इथून पुढे कोणाला माझं म्हणण्याची हिंमतच नाहीये करणार. कारण हिच्या बहिणीने आणि नवऱ्याने ना चांगलेच रंग उधळलेले आहेत. अगं आज नंतर नंदिनीच्या चेहऱ्यावरचा रंग कायमचा उतरलेला असेलच ना?" तर वसू म्हणते, "हो, हो, तो पण कायमचा." आणि परत आता पार्थ इकडे बोलू लागतो. PJY ग्रुपचे चेअरमन देशमुख ग्रुपचे सर्वा विक्रमादित्य देशमुख आणि त्यांची सर्वेसर्वा मानिनी देशमुख, तुम्हा दोघांना मी स्टेजवरती आमंत्रित करतो. असं त्यानं सांगितल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवू लागतात आणि आता हे दोघे सुद्धा स्टेजवरती येतात. तर पार्थ म्हणतो, "आता बरं ठीक आहे बाबा, आता तुमच्यापासून सुरुवात होऊ द्यात." तर तेव्हा विक्रम आता माईक हातामध्ये घेतो आणि बोलू लागतो. म्हणतो, "या पोरांच्यामुळे आम्हा सगळ्यांना ना खूप प्राऊड फील होतंय." आणि तो आता धनंजयला म्हणतो, "अरे धन्या, आता ही आमची लेक झालेली आहे." तर तेव्हा असं म्हटल्यानंतर धनंजय तर हसूच लागतो आणि विक्रम पुढे म्हणतो, "अरे पोरांनो, ते मोठे-मोठे केक आणलेले आहेत, ते कापायचे राहिलेले आहेत, ते कुठे आहेत?" तर तेव्हा मानिनी आता विक्रमला म्हणते, "अहो म्हणूनच मी तुम्हाला म्हणत असते कायम, इतकं काम घेऊ नका की प्रोग्राम काय आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात नाही राहत." तर विक्रम म्हणतो, असं झालं का? बरं ठीक आहे. काय प्रोग्राम काय आहे?" तर तेव्हा मानिनी एकदमच त्याला हळू आवाजात म्हणते, "अहो असं काय करताय? त्यांचं सिक्रेट अजून राहिलेलं आहे ना?" तर विक्रम म्हणतो, "हो, अरे, सॉरी, मी ते स्पेशल सरप्राईज विसरलोच होतो." तर मानिनी म्हणते, "अहो वय झाले तुमचं." असं म्हटल्यानंतर आता परत सर्वजण हसू लागतात आणि मानिनी आता पुढे म्हणते, "बरं ठीक आहे पोरांनो, तुम्ही कंटिन्यू करा, आम्ही जातो." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "आम्ही नाही कंटिन्यू करणार आता जीवा आणि काव्याच कंटिन्यू करणार आहेत." आणि जीवाला म्हणते, "अहो तुमचं एवढं सक्सेस तुम्ही आज मोठं एवढं कमावलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही बोला ना काहीतरी. आम्ही खाली बसतो, तुम्ही बोला." असं म्हणून ती गडबडीने माईक त्याच्या हातामध्ये देते आणि आता हे चौघेजण खाली उतरतात आणि आता स्टेजवरती काव्य आणि जीवाच राहतात. मित्रांनो, आत्ता तर यांचं सगळं काही छान चाललेलं आहे खरं, पण पुढे जाऊन तो जो बॉम्ब फुटतो त्यानंतर नंदिनीने काव्याचा हात घेऊन स्वतःला मारून वगैरे घेतलेला आहे. ते तर बघणार आहोतच आपण पुढे. पण आता बघा इथे जीवा आता काव्याला म्हणत असतो, "अगं तू बोल ना तू अगोदर." तर तेव्हा काव्या त्याला म्हणत असते, "नाही तुम्ही अगोदर बोला ना, मी बोलते ना नंतर." तर जीवा म्हणतो, "बरं ठीक आहे, मी बोलतो अगोदर." आणि त्यानंतर तो आता बोलू लागतो. म्हणतो, "आधी तर तुमच्या सगळ्यांचे आभार, थँक यू. माझ्या या यशासाठी ना मला सगळ्यात आधी मला माझ्या आई-बाबांना थँक यू म्हणायचं आहे. कारण माझ्यासारख्या अशा वांड मुलाला ना त्यांनी इतकं छान सांभाळलं, सावरून घेतलं. थँक यू आई-बाबा. बरं माझं नशीब इतकं कमाल आहे, की मला पार्थदादासारखा भाऊ मिळाला, जो लहानपणापासूनच ना माझ्या सुखासाठी खुश होत राहिला. माझ्या जिंकण्याने त्याला स्वतः जिंकल्याचा आनंद झाला. मी हारलो ना, की मग त्याचे खांदे झुकायचे आणि मी जिंकल्यानंतर त्याच खांद्यावरती मला स्वतःला बसवून ना मिरवणूक काढण्यामध्ये सगळ्यात पुढे असायचा." आणि आता जीवा इमोशनल झाल्यामुळे सर्वजण आता इमोशनल होतात थोडे. पार्थ इमोशनल होतो, इकडे मानिनी आणि विक्रम सुद्धा इमोशनल होतात आणि त्यानंतर आता जीवा स्टेजवरून खाली उतरतो आणि एकदम पार्थच्या जवळ जातो आणि त्याला आपल्या मिठीमध्ये घेतो. तर तेव्हा पार्थ सुद्धा त्याला एकदम छान गुंजारू लागतो. तर जीवा पुढे म्हणतो, "जो स्वतःच्या घासामधला घास मला भरवतो, तुमच्या आयुष्यामधलं दुःख कमी करतो, त्रास कमी करतो, जो स्वतः हारतो आणि तुम्हाला जिंकवतो, त्याची एखादी प्रिय गोष्ट जर तुमच्याकडे आली ना तर हसून सोडून देतो आणि जर तुमची एखादी प्रिय गोष्ट त्याच्याकडे गेली तर मोठेपणाने परत करतो. खरंच नशीब लागतं असा भाऊ मिळायला. थँक यू सो मच दादा." असं म्हणून तो परत त्याला मिठी मारतो आणि आता हे दोघे सुद्धा खूप इमोशनल झालेले असतात आणि आता पार्थ परत आपल्या जागेवरती बसतो. तर जेव्हा आता पुढे म्हणतो, "बरं नात्याची इतकी श्रीमंती आहे माझ्याकडे." आणि त्यानंतर तो विक्रमकडे जातो, परत मानिनीकडे सुद्धा जातो आणि पुढे म्हणतो, "बरं नात्याची इतकी श्रीमंती असताना सुद्धा देवाने आणखीन एक ब्लँक चेक माझ्या नावावरती केला आणि तो ब्लँक चेक आहे नंदिनी." असं तो आता तिच्याकडे बोट करून सांगतो आणि तेव्हा सर्वजण "अरे ओ ओ" असं म्हणून मस्त टाळ्या वाजवू लागतात. तर जेव्हा पुढे
पुढे म्हणतो, खरं तर असा चेक मिळायला सुद्धा नशीब लागतं आणि काय बायको दिलेली आहे देवाने, जिने साथ दिली, हात दिला आणि वेळप्रसंगी कानही पिळला जोरात आणि वेळ आल्यानंतर माझ्यासाठी राग सुद्धा गिळलेला आहे आणि त्याच्यामुळेच मी पुन्हा कविता करू लागलो आणि बाबा हिच्यामुळेच मी पुन्हा काम करायला लागलो. माझ्या आयुष्यामधला सगळ्यात कठीण काळ मी हिच्यासोबत काढलेला आहे आणि आत्ता सुद्धा ती माझ्या खांद्याला खांदा लावून उभी होती. नंदिनी जर सोबत असेल ना तर मी कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो, अगदी कोणत्याही, आणि मी कोणाशीही लढू शकतो. आणि त्यानंतर तो चक्क नंदिनीच्या समोर गुडघ्यावरती बसतो आणि एकदम गुडघ्यावरती बसून नंदिनी असं म्हणून तो हाताने हार्ट शेप करून तिला म्हणतो, नंदिनी आय ओ यू. तर तेव्हा नंदिनी लाजू लागते आणि त्यानंतर आता जीवा तिचा हात पकडतो आणि तिला उठवून उभा करतो आणि तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेले असतं आणि तेव्हा जीवाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं आणि हे दोघे सुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. आणि त्यानंतर आता जीवा परत स्टेजवरती जातो आणि आता काव्या बोलू लागते, म्हणते किती केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी, आलात सगळे आमच्यासाठी, खरंच थँक्यू, खूप थँक्यू. आणि मी ना जरा हट्टी आहे, हट्टी सुद्धा आहे आणि जिद्दी सुद्धा आहे. माझ्या मनासारखं नाही झालं ना तर मी नेहमीच चिडायचे. लग्नाआधी माहेरी असताना सगळ्या गोष्टी हट्टाने माझ्या मनासारख्या मी करून घेतल्या आणि आमच्या बाबांनी मला करू सुद्धा दिल्या. पण त्या सगळ्यामध्ये एक गोष्ट माझ्या मनाविरुद्ध झाली आणि ती गोष्ट खूप जिव्हारी लागली आणि त्या दिवसापासून मी सगळ्यांच्या बरोबर वैर करलेलं होतं आणि मी माझ्या नंदिनीताई सोबत सुद्धा वैर करलेलं होतं. बाबांच्या सोबत सुद्धा खूप भांडले त्यांच्यासोबत, नको नको ते बोलले त्यांना. पण डेस्टिनीची काही कमाल असते ना, ज्या माझ्या नंदिनीताईने लग्नाआधी माझा खूप अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला, माझी काळजी घेत आली, तीच माझी नंदिनीताई लग्नानंतर इथे सुद्धा आली, सासरी माझी जाऊ बनून. हे घर होतच माझ्या नशिबी. आई वडिलांसारखे लाड करणारे सासू सासरे सुद्धा मला मिळाले आणि ते सुद्धा माझ्या नशिबात होतेच. आणि एक गोष्ट माझ्या नशिबात होती आणि ज्या गोष्टीसाठी मी काहीही हारायला तयार आहे, तो म्हणजे माझा हा मित्र पार्थ देशमुख. माझे बाबा ना आम्हाला नेहमी सांगत आलेले आहेत, लग्नाआधी नवरा बायकोने चांगलं मित्र व्हायला हवं. आम्हीही मित्र झालो, छान मैत्री जपली पार्थ देशमुखांनी. माझा अभ्यास, माझा स्वभाव, माझे मूड्स, माझ्या आवडी निवडी सगळं काही जपत आलेले आहेत ते आतापर्यंत. स्वतःच्या आवडी निवडी विसरून एवढे भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक, तरी सुद्धा त्यांचा आनंद, त्यांचा कम्फर्ट सगळं काही बाजूला ठेवलं त्यांनी, अगदी स्वतःला सुद्धा. आतापर्यंत तुम्ही मैत्री निभावत आला पार्थ, आता ना माझ्यावरती वेळ आलेली आहे. तुमच्या वाटणीचं प्रेम तुम्ही केलं, आता ही काव्या करेल. देशमुख तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातले मी गळ्यात, असं ती इमोशनल होऊन बोलत असते आणि ती पुढे म्हणते, काव्यार्थ लिहिलेलं मंगळसूत्र म्हणजे ही काव्या आणि हा पार्थ. आणि मानिनी काकू आम्हाला नेहमी सांगायच्या, लग्नानंतर होईलच प्रेम, आणि तेच अनुभवते मी आता, झालं की प्रेम काकू. आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार, असं म्हणून ती तिचं आता स्पीच जे काही असतं ते संपवते. तर तेव्हा आता नंदिनी तिथून उठते आणि जाऊन तिला आपल्या जवळ घेते, तिला मिठी मारते आणि तिचं थोडंसं ती इमोशनल झालेली असते आणि तिला थोडंसं ती शांत करायचा प्रयत्न करू लागते. तर त्यानंतर आता पार्थ सुद्धा स्टेजवरती जातो आणि तो जीवाला जवळ घेतो. तर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे नंदिनी, आता जर गळाभेट झाली असेल तर पुढचा कार्यक्रम आपण सुरू करूयात का? तर नंदिनी सुद्धा डोळे पुसते आणि म्हणते, हो हो ठीक आहे ठीक आहे. आणि ती म्हणते, तर केक कटिंग तर आपल्याला करायचंच आहे, पण त्याआधी मला तुमच्या सगळ्यांशी थोडंसं बोलायचं आहे. बरोबर 1 वर्षाआधी आम्ही नकळत एकमेकांना भेटलो. तर पार्थ पुढे म्हणतो, खरं बोललात तुम्ही नंदिनी, आणि कळत नकळत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो, असं म्हणतो. आता काव्याच्या जवळ येऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. तेव्हा सर्वजण ओ असं करून चांगलं दंगा करू लागतात आणि शिट्ट्या वगैरे मारू लागतात. तर नंदिनी पुढे म्हणते, आजचा दिवस अतूट नात्याचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा आहे आणि त्यासाठी तुम्हा दोघांना एक सरप्राईज, एक छोटीशी गंमत आहे. तर असं तिने म्हटल्यानंतर आता या दोघी इकडे ऍक्टिव्हेट होतात. तर रम्या म्हणते, आणि आमची मोठीशी गंमत आहे. तर पार्थ आता पुढे सांगतो, आता या प्रोजेक्टर वरती तुम्हाला काही व्हिडिओज दिसतील. तर नंदिनी म्हणते, आणि काही फोटोज बघायला मिळतील. तर इकडे वसू म्हणते, आणि काही गुपितही कळतील. तर पार्थ पुढे म्हणतो, तर प्रेझेंटिंग विथ लव्ह. तर नंदिनी म्हणते, टू जीवा अँड काव्या. असं तिने म्हटल्यानंतर आता सर्वजण टाळ्या वाजवू लागतात आणि पार्थ म्हणतो, बरोबर चला आपण खाली जाऊयात. असं म्हणून आता हे चौघे खाली उतरतात आणि आता तो क्षण येणार आहे ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत. आता
पार्थ म्हणतो चला लाईट्स ऑफ करा आणि तेव्हा लाईट्स ऑफ होतात आणि तो पिहूला इशारा करतो. तर तेव्हा पिहू तो प्रोजेक्टर म्हणजे तो लॅपटॉपवरची जी स्लाइड असते ती चालू करते. तर तेव्हा आता कॅमेरा म्हणजे समोर इकडे पडद्यावरती मानिनी बोलू लागते व्हिडिओमध्ये, मला असं कॅमेऱ्यावरती बोलायला जमेल का माहिती नाही ग, पण जीवा आणि काव्या तुम्ही जे काही यश मिळवलेलं आहे ते खरंच दृष्ट लागण्यासारखं आहे. पण तुम्हाला ना खरंच कोणाचीही दृष्ट लागायला नको. तुम्हाला दोघांना सुद्धा तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर आता मानिनीचं स्क्रीन झाल्यानंतर विक्रम पुढे येतो. विक्रम बोलू लागतो जीवाची ऑफिस मधली प्रगती आणि काव्याचं प्रिलिम्स मधलं यश आणि या सगळ्याच्यामुळे मी खुश म्हणजे काय एकदम खुश झालेलो आहे. पण खरं सांगू का आम्हाला तिन्ही मुलंच झाली. खरं तर मी खूप वर्ष मानिनीकडे आग्रह धरलेला होता की आपल्याला एक तरी मुलगी असायला हवी, पण तिने काही मनावरती घेतलं नाही. पण देवाने आमचं म्हणणं मनावरती घेतलं आणि एकाच वर्षी एकाच दिवशी मला एक नाही तर 2 मुली मिळाल्या, नंदिनी आणि काव्या. जीवा माझा एकदम यंग डॅशिंग मुलगा आहे. मी त्याला खूप बोललो ओरडलो, त्याला हात देखील उगारला त्याच्यावरती. पण खरं सांगतो बाळा तुला मारलेल्या प्रत्येक फटक्याचे वण माझ्या मनावरती उमटत राहिले. आज यश तुला मिळालेलं आहे पण कॉलर माझी टाईट झालेली आहे. आणि त्यानंतर आता विक्रमचं झाल्यानंतर अनिशा स्क्रीनवरती येते आणि ती बोलू लागते, म्हणते ऍक्च्युली मी आधी काव्याची बेस्ट फ्रेंड होते, पण आता जिजू म्हणजे पार्थ जिजू आणि माझा बॉन्ड खूप स्ट्रॉंग झालेला आहे. सो कॉंग्रॅट्स काव्या आणि पार्थ जिजूंना. आणि जीवा आय एम रिअली हॅपी फॉर यू, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू नंदिनी ताई ऑल्सो. आणि बॉस इथून पुढे काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही सगळे असेच कायम एकत्र राहा. असं तिचं झाल्यानंतर आता त्यानंतर पार्थ स्क्रीनवरती येतो. तो त्याचं मनोगत व्यक्त करतो, त्याच्या भावना प्रकट करतो आणि त्यानंतर नंदिनी सुद्धा येते. ती सुद्धा तिचं मनोगत भावना तिच्या प्रकट करते आणि तेव्हा ते सगळ्या काही गोष्टी हे एन्जॉय करत असतात. आणि त्याच्यानंतर आता फोटो स्लाइड्स चालू होतात. नंदिनी आणि जीवाचा फोटो येतो, त्यानंतर पार्थ आणि काव्याचा फोटो येतो आणि तेव्हा हे सगळेजण छान हसत असतात, मस्त एन्जॉय करत असतात. आणि त्यानंतर आता परत नंदिनी आणि जीवाचा फोटो येतो आणि इतक्यातच आता सर्वजण स्क्रीनकडेच बघत असतात आणि तेवढ्यातच आता मित्रांनो ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो आतुरतेने त्या स्लाइड्स आता यायला सुरुवात होतात. आता काव्या आणि जीवाचे एक एक फोटो तिथे स्क्रीनवरती येऊ लागतात आणि ते फोटो बघत असताना इकडे नंदिनीला सुरुवातीला धक्का बसतो आणि त्यानंतर जीवाला सुद्धा धक्का बसतो आणि काव्याला सुद्धा धक्का बसतो आणि त्यानंतर पार्थला सुद्धा धक्का बसतो. आणि या दोघी तर आता इकडे धक्क्याने म्हणजे आश्चर्याने आनंदित होतात वसू आणि रम्या. आणि तेव्हा आता विक्रम टाळ्या वाजवता वाजवता मध्येच थांबतो आणि एकदम सिरियस होतो आणि तेव्हा मानिनीला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि इतक्यातच आता अनिशाला सुद्धा धक्का बसतो. आणि तेवढ्यातच मित्रांनो आता काव्या आणि जीवाचा जो नको असलेला फोटो असतो एकदम ते जवळ क्लोज असतात तो फोटो सुद्धा आता इथे समोर येतो आणि इकडे आता जीवा आणि काव्या तर एकमेकांच्याकडे धक्क्याने बघू लागतात आणि यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि तो जो फोटो असतो एकदम क्लोज असलेला तो अगदी एकदम परत क्लोज येऊ लागतो. आणि तेव्हा इकडे पार्थला आता खूप मोठा धक्का बसतो. पार्थ तर डोळे मोठे करूनच त्या फोटोकडे बघू लागतो. आणि मित्रांनो त्यांनी आजचा भाग इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता जीवाला एवढा जोरात धक्का बसलेला असतो, आता लाईट्स वगैरे परत ऑन झालेले असतात आणि जीवा चक्क त्याच्या डोळ्यामध्ये एवढं पाणी आलेलं असतं, तो धक्क्याने गुडघ्यावरती स्टेजवरतीच खाली बसतो. आणि त्यानंतर तर आता नंदिनी चक्क काव्यासमोर हात जोडते आणि तिच्या डोळ्यामध्ये तर खूप पाणी असतं आणि त्यानंतर काव्या सुद्धा नंदिनी समोर हात जोडते आणि सॉरी ताई असं म्हणत असते. तर तेव्हा नंदिनी चक्क काव्याचा हात पकडते आणि तिच्या हातानेच आपल्या कानाखाली मारून घेऊ लागते, जोर जोराने मारून घेऊ लागते. तर काव्या तिला म्हणत असते ताई थांब थांब, अगं ताई हे काय करतेस तू. आणि त्यानंतर ती तिला थांबवते आणि ज्यावेळेस ती थांबवत असते तर तेव्हा नंदिनीचं तिच्या हाताकडे लक्ष जातं आणि तिच्या हातावरती आत्ताच नुकतंच जीवाने स्केचपेनने जीवांदिनी लिहिलेलं असतं आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर नंदिनी तर खूप रागाला येते आणि आपल्या साडीच्या पदरने ते हातावरचं जीवांदिनी पुसू लागते, जोर जोराने घासू लागते. तर तेव्हा इकडे काव्य तर खूप रडत असते आणि तिकडे जीवा तर पूर्ण कोलमडून गेलेला असतो आणि तो खाली मान घालूनच स्टेजवरती बसलेला असतो. आणि त्यानंतर आता पार्थचं सीन त्यांनी दाखवलेला आहे. पार्थला तर काही कळेनासच झालेलं असतं, तो तर एकदम मुळापासून हालून गेलेला असतो. आणि आता तेव्हा काव्या त्याच्या जवळ येते आणि त्याचा हात पकडते. तर पार्थ आता तिच्याकडे एकसारखा बघत राहतो आणि तो एकदम सुन्न झालेला असतो. तर इकडे आता जीवा उठून नंदिनी समोर येतो आणि तो खाली मान घालूनच तिच्या समोर हात जोडतो. तर मित्रांनो आता इथे त्यांनी
आजचा भाग संपवलेला आहे. पण तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा की नंदिनी जीवाला माफ करेल का आणि इकडे पार्थ सुद्धा काव्याला माफ करेल का. आणि मित्रांनो, भेटूया आपण परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा. धन्यवाद.